सध्याची ही दृश्य आहे नागपुरातली। प्रधान तो झाकी है, नितिन जी अभी बाकी है असे पोस्टर हातात घेऊन युवक काँग्रेसचे हे कार्यकर्ते आंदोलनात उतरलेले आहे। मोर्चा काढण्यात आला होता। हा मोर्चा निघाला होता नितीन गडकरी यांच्या निवासस्थानाकडे। मात्र त्यांच्या निवासस्थानाच्या आधीच काही अंतरावर ह्या मोर्चाला पोलिसांनी थांबवलं, बॅरिकेडिंग केली आणि आक्रमक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात करण्यात आली। या दरम्यानच काही दृश्य अशीही समोर आली की पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली आहे। या झटापटीतच एक पोलीस कर्मचारी खाली पडले तर की कार्यकर्त्यांना अक्षरशः उचलून पोलीस व्हॅनमध्ये भरण्यात आलेला आहे। तर ह्या मोर्चाचं नेतृत्व करत असणारे कपिल ढोके यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। हे दृश्य तुम्ही पाहतायत। कार्यकर्त्यांना 4 ते 5 पोलिसांकडून उचलण्यात येतंय आणि पोलीस व्हॅनमध्ये टाकण्यात येतंय। गडकरींच्या निवासस्थानावर हा जन आक्रोश मोर्चा निघाला होता। मात्र कायदा सुव्यवस्थेची प्रश्न उपस्थित होऊ नये आणि काही दुर्घटना घडू नये याच पार्श्वभूमीवर मध्येच पोलिसांनी हा मोर्चा अडवला आणि हा संपूर्ण चौक हा कार्यकर्त्यांनी भरलेला होता। त्यांना बाजूला हटवण्यात आलेला आहे। कार्यकर्त्यांची पांगवा करण्यात आलेली आहे। मात्र दुसरीकडे आपण पाहिलं तर युवक काँग्रेसचे कार्यकर्ते हे तेवढेच आक्रमक आहेत। अजूनही जोरदार घोषणाबाजी करण्यात येते। पोलीस व्हॅनमधून जोरदार घोषणाबाजी ही सुरू आहे। इथेनॉल मिश्रित पेट्रोल असो, शिक्षण व्यवस्था असो वा देशातील इतर महत्त्वाचे मुद्दे, त्या मुद्द्यांवरून आता नितीन गडकरी यांना घेरण्यासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरलेली आहे आणि युवक काँग्रेसकडून नागपुरात हा मोर्चा काढण्यात आला। गडकरींच्या घराबाहेर हे आंदोलन निघालं होतं। मात्र काही अंतराआधीच या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखलंय। कार्यकर्त्यांची पांगवा केलेली आहे आणि अनेक कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतलंय। मोर्चाचं नेतृत्व करत असणाऱ्या कपिल ढोके यांनाही ताब्यात घेण्यात आलेला आहे। मोठा फौजफाटा पोलिसांचा तैनात आहे। बॅरिकेडिंग करण्यात आलेली आहे। त्या बॅरिकेडिंगवर चढूनही घोषणाबाजी या कार्यकर्त्यांकडून सुरू होती। आता झेंडे, नितीन गडकरी यांच्या विरुद्धचे पोस्टर्स घेऊन हे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते। त्यामुळे आधी धर्मेंद्र प्रधान आणि त्यानंतर आता नितीन गडकरी यांच्या विरोधातले हे मोर्चे पाहायला मिळत आहे आणि महाराष्ट्रातूनच या दोन्ही मोर्चांचं नेतृत्व हे सुरू झाल्याचं दिसतंय। इकडे अभिजित दिपके यांनी सीजेपीची स्थापना केली आणि सुरुवातीला वरवर सोशल मीडियावर दिसणारी ही पार्टी मात्र नंतर रस्त्यावर उतरली आणि त्याच आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला। त्यामुळे दुसरीकडे आता युवक काँग्रेसकडून तसेच प्रयत्न सुरू आहेत। मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात आक्रमकता दाखवण्यात येते, त्यांच्या विरोधात आंदोलन पुकारण्यात येतात। याआधी छोटी मोठी आंदोलनं झालीच, मात्र नागपुरातलं हे आंदोलन या आंदोलनानं मोठं स्वरूप घेतल्याचं दिसून येतं। मोठ्या संख्येनं कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले। तीव्रतेनं सगळे रस्त्यावर उतरले, जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि थेट नितीन गडकरी यांच्या निवासस्थानाकडे हा मोर्चा निघाला। जी बॅनरबाजी करण्यात येते त्यातून स्पष्ट दिसतंय की युवक काँग्रेस यांचा रोख कुणाकडे